निसर्गाचा लहरीपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय आणि याचा मोठा फटका बसतोय तो शेतकऱ्याला। जुन्नर परिसरात असंच काहीसं घडलं। आधीच उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळे कशाबशा टोमॅटोच्या बागा जगवल्या, मात्र मुसळधार पावसानं साऱ्या मेहनतीवर पाणी फिरवलं। या मुसळधार पावसानं जुन्नर मधले शेतकरी हवालदिल झालेत। तोडणीला आणि काढणीला आलेल्या टोमॅटोचं पीक मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेलंय। त्यामुळे शासनानं पीक पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करतायत। टोमॅटो 2 दिवस झाले पाणीच जे झालेलं आहे त्याच्यामुळे आता टोमॅटोची सड होणार आहे, टोमॅटोच्या बागा खराब होणार आहेत। त्याच्यामुळे कुठंतरी वाटतं की आता गव्हर्नमेंटने सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी। पावसामुळे सर्व क्रॅकिंग झाल्यामुळं मालाचं तिसरा तोडा असून सुद्धा 2 कॅरेट निघत आहेत आणि याच्या पुढे सुद्धा माल निघेल म्हणून शंका आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतं, मात्र सरकारकडून केवळ नुकसान भरपाईची आश्वासनच मिळतात। मदत मिळालीच तर तीही तुटपुंजी मिळते। किमान कृषी सल्ला तरी द्यावा ही माफक अपेक्षाही शासन पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत पिकं वाचवणं हाच पर्याय शेतकऱ्यांसमोर उरलाय। सायदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।